पण तरी पण असू दे, 7 जन्म मला हाच नवरा मिळो. झालेले लेट आलेले बोलते वट पौर्णिमा आले मी थेट आणि नवऱ्याला पिशवीन भरून आणलं. बघा आमच्या बाबूच्या करावं ते. मला जायचं आवरून आणि याला असं खेळायचं. नमस्कार स्वागत आहे. मी आलोय आज आम्ही दोघंही. राधे राधे. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं धीरज मानसी या यूट्यूब चॅनलवर. सो आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना लेडीजना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सो पहिले तर गुड मॉर्निंग. आणि सकाळी उठल्यावरती बघते तर काय मस्त असा पाऊस पडलेला आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या साड्या नेसून जायचा आणि पावसामुळे सगळी वाट लागणार आहे. तरी पण आम्ही बायका आहोत, आम्ही साड्या नेसूनच जाणार, मेकअप करूनच जाणार. सो चला पटापट आवरून घेते. यावर्षी मी पेणला आहे आता, त्याच्यामुळे मी पेणला जाणार आहे पूजा करायला. आणि मावशीची मुलगी पण आलेली आहे. मग आता मी पटापट आवरून घेते. सगळं माझं सामान तर रेडी आहे. मी मावशीकडे जाईल. मम्मी आणि मावशीची मुलगी आम्ही अशी दोघी जण पूजा करायला जाऊ त्यांच्या तिथे. सो चला पटापट आवरून घेऊया आणि मग नंतर लुक दाखवूया. सो कंटिन्यू राहा ब्लॉगला. बघा आमच्या बाबूच्या करावं ते. मला जायचं आवरून आणि याला असं खेळायचं. आता मी आवरू त्याच्याशी खेळू तर काय करू काय करू. मला जायचे आहे. जा तू जाग नाग मागले. मला जायचं आवरून. ओ ओ दड्डूला पूजाला जायचंय. जा तू जा जा ना. हा का ऐकणार नाही. का मी येते हा पूजा करून. लँड माझ्यावर थांब हा. ओके बाय कर बाय. चला चला घ्या पार्सल घ्या. चल बॅग बेटा झोला भरूनच घेतलाय. झालेले लेट आलेले बोलते वट पौर्णिमा आले मी थेट आणि नवऱ्याला पिशवीन भरून आणलं. या काय रे बाबा, हे बघा संसार. नवऱ्याला वट पौर्णिमेला तर 7 जन्म पाहिजे, आणलाय पिशवीन भरून. कोण सांगणार साध्य. भाऊ बघा हो. ताट सजवताना ते पण ठेवू दे. चाललेले वड पूजाला. नवऱ्याला भाऊ नाटकवाला फक्त खास कवर बनवलेले आहे. हो रुमाल 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 आणि रुमालाच्या आतमध्ये तर दरवर्षीप्रमाणे मला उशीर झालेला आहे आणि दिव्यासांच्या बाजूलाच आहे, त्याच्यामुळे ती दिव्या येऊन पुजून चाललेली आहे. मी तिला थांबवलं कारण तिला जायचं ऑर्डरला. तर मी आता पूजा करून घेते आणि मग तुम्ही बघा. चला या वाहन घेऊन आलेले आहेत. लवकरच पुजल्यात म्हणजे चालेल. उशीर चला सगळ्या दौऱ्याला आपण झाडं कटकूया.
नवऱ्याची रेशीम गाण म्हणते. रक्षा रक्षा कवच. भाऊ खपलं. सात जन्मी मला हाच नवरा मिळो, हीच माझी वढात. आता मला तर पाहिजे, तर त्याला पाहिजे का नको असं मला भाऊ वाटत तुम्ही पण कमेंट करून सांगा की त्याला मी 7 जन्मी पाहिजे का नको. चौ- आणि या 7 जन्माच्या 7 फेऱ्या चालू. तीन जन्म फिक्स, तर 4था जन्म फिक्स. 5वा भाई, आणि 7वा पण झालाय भाई. भाऊ त्यांनी 7 फेरे मारलेले आहेत बघ. हे बघ किती कष्ट. भाऊ तुझे बघत असेल तर भाऊना सांग किती कष्ट करून पाण्यांशी राऊंड मारलं. हा वर छोटा आहे, आपल्याकडचा मोठा होता, पण तरी पण असू दे. 7 जन्म मला हाच नवरा मिळो.
चला, त्याप्रमाणे आता जी झालेली आहे वडाची पूजा पूजा. भाऊंचा केलेला आहे बॅन 7 वर्ष आता. भाऊ काय त्याचा तुम्हीच बघून घ्या 4 विषय. वर्ष झाले तरी पण आता पुढचे 7 वर्ष पण केलेलं आहे. आता त्याच्या पुढचे चला घरा 7 वर्ष पण करत भाई राहील. लय भुका आणि लागल्या. मेन गोष्ट म्हणजे माझा व्लॉग शूट करायला माझी मदत केलेली आहे माझ्या भावानी. चला पण आता त्याला लय थांबला. भूक लागलेली भाई सकाळ सकाळ. यांचा उपवास आहे तर आपला काय आपले नाही, पोटावर नाही, मला चिंता. मला सूट आहे. बाबू आहे ना त्याच्यामुळे मी ओके. जेवू शकते उपवास सोडून. आता सगळ्यांनी लाईक करा. देते मी तिकडं, भेटूया. हो. मी लुक चेंज केलाय कारण चला बस झाला. प्रकारे वटपौर्णिमेचा उपवास झालेला आहे. आता घरी जाऊ खाऊया काहीतरी. सो बाय. जीवावर धरलं उपवास आहे जीवावर. सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करा एकदाच मिलियन बाबा. बघा बायकोचा उपवास सोडायला कसे आलेले आहे तिथं. आणि भाऊ तुम्ही उरतला. उरणला आता ऑनलाईन उपवास. बाय. तर आता घरी आले आणि आता घरी इथे बिल्डिंग मध्ये वाण देते आणि पूजा संपन्न करते.